आमदार आहे त्याला किती जागा असल्या पाहिजे, कसं लढलं पाहिजे यावर चर्चा नाही. इथं माझा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला ही जागा हवी, अशा प्रकारे युती होत नसते. आणि मला वाटतं त्यांची काय मानसिकता आहे हे आणखीन कळायला मार्ग नाही. आता त्यांच्या काय अडचणी ते मला माहित नाही. कधी म्हणतात बैठक चालू आहे, कधी म्हणतात उद्या बसू. हे जे काही चालू आहे ना तर त्याच्यावर थोडंसं कसं वाटतं की बाबा त्यांच्याकडे कदाचित वेळ नसावा. मोठा पक्ष मोठा भाऊ असल्यामुळं त्यांना तो वेळ मिळत नसावा. म्हणजे काही नेत्यांची युती होऊच द्यायची नाही अशी भूमिका दिसते. मला तरी दिसते, मला तरी वाटतंय. आता त्याच्या मागचं त्यांचे काय गणित आहेत त्याच्याबद्दल मला कल्पना नाही. तर एक मोठी बातमी येते. ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला. उद्या दुपारी 12 वाजता ठाकरेंच्या युतीची घोषणा होणार आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरल्याची ही मोठी बातमी आपण पाहतोय. युती आज होणार असल्याची चर्चा होती, मात्र आता मुहूर्त ठरलेला आहे. उद्या 12 वाजता युतीची घोषणा होणार आहे. आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. काही वेळापूर्वी संजय राऊत आणि संदीप देशपांडेंनी देखील याची माहिती दिलेली होती, मात्र आता मुहूर्त ठरलेला नव्हता, तारीख समोर येत नव्हती. मात्र आता जर आपण पाहिलं तर उद्या ठाकरेंच्या युतीची घोषणा होणार आहे. जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाली असून ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त अखेर ठरलाय. उद्या दुपारी 12 वाजता संजय राऊतांनी पोस्ट केलेली आहे उद्या 12 वाजता, आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा फोटो ट्विट केलेला आहे. आणि उद्या 12 वाजता म्हणजे उद्या युतीची घोषणा होणार हे ठरलेलं आहे. उद्या दुपारी 12 वाजता ठाकरेंच्या युतीची घोषणा होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. जागा वाटप पूर्ण झाली असून युती ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा उद्या 12 वाजता होणार आहे. आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत जागा वाटपावर चर्चा सुरू होती, दोन्ही पक्षांच्या वतीनं नेत्यांची चर्चा सुरू होती, आणि आज अखेर ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपला प्रतिनिधी मनश्री पाठक. मनश्री, उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याचं कळतंय, काय ताजे अपडेट? संजय राऊतांनी ट्विट करून हे सांगितलेलं आहे की उद्या 12 वाजता युतीच्या घोषणेचा मुहूर्त आहे. यापूर्वी सुद्धा जी 24 तासने ही माहिती दिलेली होती की उद्या युती होऊ शकते. इतकंच नाही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या चर्चा आहेत त्या अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामुळे अगदी काही जागांवरचा जो तिढा आहे, जे नाराज आहेत त्यांची समजूत काढण्याचं काम आता सुरू आहे. आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर ही समजूत काढली जाऊन दोन्ही पक्षांमधला जागा वाटपाचा तिढा हा सुटेल आणि त्याच्यानंतर उद्या 12 वाजता या युतीची घोषणा होईल. याचं ठिकाण यापूर्वी सांगण्यात आलेलं होतं ते म्हणजे वरळी डोम या परिसरातलं. त्याच्यामुळे ही युतीची घोषणा वरळी डोम मधल्या एखाद्या मोठ्या हॉलमध्ये होऊ शकते अशी शक्यता सध्या सांगितली गेली आहे. काही वेळापूर्वीच खरं तर शिवतीर्थ या निवासस्थानाच्या समोर संदीप देशपांडे हे येऊन गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी माध्यमांना सुद्धा माहिती दिली होती की अद्यापही चर्चा सुरू आहेत. मात्र या सुरू असणाऱ्या चर्चांना म्हणजे युतीची घोषणा नेमकी कधी होते, होणार की नाहीये, या सगळ्या प्रश्नांवरती पूर्ण विराम देण्याचं काम सध्या संजय राऊतांच्या या ट्विटने केलेलं आहे, त्यांच्या या एका फोटोने केलेलं आहे. त्याच्यामुळे आता हे स्पष्ट झालेलं आहे की उद्या दुपारी 12 वाजता युतीची घोषणा होईल. आणि अर्थातच या घोषणेमध्ये ही घोषणा करण्याच्या पूर्वी जागा वाटपाचा सगळा तिढा हा सुटलेला असेल. निश्चितच मनश्री, आपण जर पाहिलं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही बंधू आपल्याला एकत्र पाहायला मिळणारच आहेत. मात्र आतापर्यंत युतीची घोषणा कधी होणार हे ठरलेलं नव्हतं. जागा वाटप पूर्ण झालेला आहे आणि ज्या ठिकाणी तिढा होता त्या देखील जागांवर चर्चा झालेली आहे. मात्र युती कधी होणार हाच प्रश्न प्रत्येकाला पडलेला होता. मात्र आता अखेर या युतीच्या घोषणेचा मुहूर्त ठरलेला आहे. नक्कीच युतीच्या घोषणेचा मुहूर्त तर ठरलेला आहे. मात्र ज्या जागांवरती हा तिढा अद्यापही सुरू होता तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा तिढा जो होता तो भांडूप असेल, माहीम असेल आणि आणखीन काही मतदारसंघ, शिवडी मतदारसंघ असेल, असे हे 3 मतदारसंघ आहेत की भांडूप, माहीम आणि शिवडीमध्ये जास्त जागा या मनसेला अपेक्षित आहेत. जवळपास 3 जागा प्रत्येक मतदारसंघामधल्या 3 जागा मनसेला मिळाव्यात अशी मनसेची आग्रही मागणी आहे. मात्र
मात्र आता या आग्रहाचं काय करायचं, बलिदान नेमकं कुणी जायचं, हा प्रश्न आता अजून बाकी आहे. हा प्रश्न आज रात्रीपर्यंत सोडवला जाईल. जर कालचा दिवस आपण बघितला तर कालच्या फेऱ्या म्हणजे मातोश्री ते शिवतीर्थ अशा 3 ते 4 फेऱ्या नेत्यांच्या झाल्या आणि या फेऱ्या होत असताना नेत्यांनी सुद्धा हे सांगितलेलं होतं की चर्चा ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर ही चर्चा आम्ही संपवू आणि युतीची घोषणा करू. त्यानुसार आता संजय राऊतांनी उद्या दुपारी 12 वाजताचा हा मुहूर्त सांगितलेला आहे. ज्या खरं तर दिवसाची दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी हे फार आशेने वाट बघत होते, तो क्षण कदाचित येऊन ठेपलेला आहे उद्यावरती आणि उद्या या घोषणा होताना आपण बघूच. मात्र सगळ्यात महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे दोन्ही पक्षांमधल्या नाराजांचं काय करायचं. कारण शिवडी मतदारसंघ, माहीम मतदारसंघ आणि भांडूप मतदारसंघ या 3 ठिकाणी अद्यापही अनेक इच्छुक उमेदवार आहेत जे दोन्ही पक्षांकडनं आहेत. काही ठिकाणी उद्धव ठाकरेंचे माजी नगरसेवक जे 2017ला निवडून आलेले आहेत ते त्या ठिकाणी सिटिंग नगरसेवक आहेत. त्याच्यामुळे त्या जागा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे मनसेकडून सुद्धा हे बालेकिल्ले आम्ही अनेक वर्ष बांधलेले आहेत, या बालेकिल्ल्यांवर आता आमचा दावा आहे असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा इच्छुक आहे. त्यामुळे आता बंडखोरी होईल का हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. जर जागा वाटपामध्ये एखादी जागा मनसेला सुटली तर उद्धव ठाकरेंकडे एकाहून अधिक उमेदवार असतील, इच्छुक उमेदवार असतील तर त्या ठिकाणी सुद्धा बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः जर शिवडी मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर शिवडीमध्ये बाळा नांदगावकर यांचा मोठं प्रस्थ आहे, ते चेहरा आहेत. बाळा नांदगावकर यांनी स्वतः शिवडी मतदारसंघ हा बांधलेला आहे. त्याच्यामुळे शिवडीमध्ये या ठिकाणी आपल्याला एकहून अधिक जागा मिळाव्यात, जवळपास 3 जागा मिळाव्यात अशी मनसेची इच्छा आहे. अगदी मनश्री, अगदी माजी महापौर किशोरी पेडणेकर आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. किशोरीताई, उद्या दुपारी 12 वाजता युतीची घोषणा होणार आहे. आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने या संपूर्ण मतदार यादीत घोळ घालून ठेवला तो काही करेक्ट केलेला नाही. आता आली आहे ती बघू, आम्ही लिस्ट बघूच. त्याच नंतर जे काय पैशाचे व्यापार सगळं करतायत, मुंबईकर हे सगळं बघतायत. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना मुंबईकर चांगला आशीर्वाद देतील. ज्या ठिकाणी जागा वाटपाचा तिढा आहे त्याचं काय किशोरीताई? तो तिढा ते दोघंच सांगू शकतात, आम्ही नाही सांगू शकत. पण आमच्या वरिष्ठांनी उद्या 12 वाजता डिक्लेअर होणार हे सांगितलं. त्याने मनसे आणि शिवसैनिक यांच्यामध्ये आनंदाची गोष्ट आहे. निश्चित. धन्यवाद किशोरी पेडणेकर, शिवसेना नेते आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या होत्या. मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार. उद्या 12 वाजता युतीची घोषणा होणार आहे. तर थेट जाऊयात, मनश्री आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मनश्री, आज ही घोषणा होणार याची चर्चा होती, मात्र वरळी डोममध्ये ही घोषणा पत्रकार परिषद होणार ही चर्चा होती. तर उद्या नेमकी 12 वाजता घोषणा होणारच आहे, मात्र कुठे होणार, काय त्या संदर्भात काय ताजे अपडेट? 12 वाजता उद्या घोषणा होणार आणि असं समजते की वरळी डोममध्ये शक्यतो हा कार्यक्रम केला जाईल. अगदी ऐनवेळी जर जागा बदलली तर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही घोषणा केली जाईल असं यापूर्वीच ठरलंय. मात्र आज ही घोषणा होणं अपेक्षित होतं. ज्या पद्धतीने गेले 2 दिवस चर्चा सुरू आहे आणि स्वतः संजय राऊत याबाबतची माहिती देत आहेत पत्रकार परिषदेमधून, त्यामुळे आज ही घोषणा होऊ शकत होती. मात्र आजची घोषणा उद्यापर्यंत लांबणीवर टाकली गेली. यापूर्वी सुद्धा झी 24 तासने हीच माहिती दिलेली होती की घोषणेचा मुहूर्त हा उद्यावर ढकलला जाऊ शकतो. ज्या अर्थी उद्यावर ही घोषणा गेलेली आहे त्या अर्थी आपल्याला समजू शकतं की कुठे ना कुठे काही जागांवरचा तिढा किंवा काही जागांवरची नाराजी ही अजून मिटवणं ही बाकी आहे. जसं आपण वारंवार 3 जागा सांगतो आहोत, माहीम, भांडूप आणि शिवडी या जागांमध्ये दोन्ही पक्षांचे इच्छुक उमेदवार आहेत. त्याच्यामुळे दोघं पक्षांमध्ये ज्या ठिकाणी ज्यांना तिकीट मिळणार नाहीये त्यांची नाराजी दूर करणं, त्यांना सोबत ठेवणं, त्यांची बंडखोरी टाळणं या गोष्टी आता आव्हानात्मक राहणार आहे. आणि एक फार सूचक वाक्य मगाशी संदीप देशपांडे हे बोलून गेलेले आहेत. त्यांचं वाक्य हे होतं की मुंबईसाठी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात, आम्ही मुंबईसाठी एकत्र येतोय, त्याच्यामुळे कुणाला ना कुणाला यामध्ये बलिदान करावं लागतं. अगदी मनश्री, काही सेकंदांसाठी तुम्हाला थांबवते. यशवंत किल्लेदारांची प्रतिक्रिया आली आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलं आणि माहिती दिली की उद्या ठाकरे बंधू एकत्र येणार. खरं तर या दिवसाची महाराष्ट्राला प्रतीक्षा होती आणि तो दिवस येऊन ठेवलेला आहे. काय सांगाल या संदर्भात? राऊत साहेबांनी जर ट्विट केलं असेल ते खरंच असणार ना, खरंच असणार. आणि मग
उलट कदाचित राऊत साहेबांनी ट्विट केलं त्या अर्थी युतीची घोषणा होऊ शकते. मोठा दिवस असेल हो, राजकारणासाठी. नक्की. जर दोन बंधू एकत्र येताना त्याची घोषणा होत असेल तर ती महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी गोष्ट आहे ना. सर खरं तर आता हा प्रश्न विचारला जातो की कशा प्रकारे युतीची घोषणा होणार, सभा घेतली जाणार की प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून, कारण मुंबईमध्ये एक शक्ती प्रदर्शन जर राऊत साहेबांनी ट्विट आत्ता केलं आणि उद्या 12 वाजताचा वेळ दिलाय तर एवढ्या छोट्या अवधीमध्ये सभा तर होणार नाही ना, प्रेस कॉन्फरन्स होऊ शकते. तुमच्यासाठी तुमची वैयक्तिक भावना काय आहे? खरं तर तुम्ही सगळ्या या प्रोसेसमध्ये सामील होते, बैठकीमध्ये खरं तर तुम्ही होते. राजकारणापलीकडे जाऊन विचार केला तर दोन बंधू एकत्र येतात याच्यामध्येच आम्हाला आनंद आहे. संजय राऊत यांनी ट्विट. तर ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला ज्या दिवसाची प्रतीक्षा होती तो दिवस आलेला आहे. उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. संजय राऊतांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिलेली आहे. थेट जाऊयात मनश्रीकडे. मनश्री, यावेळी सगळ्यांनाच आनंद होतोय आणि हा मोठा दिवस आहे असं यशवंत किल्लेदार यांनी देखील म्हटलेलं आहे. आपण यापूर्वी सुद्धा वारंवार म्हणत आलेलो आहे की जेव्हा जेव्हा ठाकरे बंधू एकत्र दिसले, अगदी सुरुवातीचा कार्यक्रम आठवा की जेव्हा मराठीच्या मुद्द्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते, त्यावेळी ज्या पद्धतीने एका व्यासपीठावर दोघांना एकत्र आणण्यात आलं, त्यावेळी ज्या पद्धतीने तो संपूर्ण कार्यक्रम डिझाईन करण्यात आलेला होता, तो दिवस सुद्धा तितकाच ऐतिहासिक होता. आणि हा दिवस, उद्याचा जो दिवस असणार आहे युतीच्या घोषणेचा, तो सुद्धा उबाठा म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्या युतीचा जो दिवस असणार आहे तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा ऐतिहासिक दिवस म्हणून गणला जाईल. आणि हा ऐतिहासिक दिवस केवळ या दोन पक्षांसाठी नाहीये, तर संपूर्ण राज्याच्या राजकारणासाठी एक वेगळं वळण घेऊन येणारा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. त्याच्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्राने गेल्या साधारणतः 7 ते 8 वर्षात, विशेषतः 10 वर्षांमध्ये अनेक वेगवेगळी राजकीय समीकरणं बघितलेली आहेत. म्हणजे न भूतो न भविष्यती अशा प्रकारची राजकीय समीकरणं गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने बघितलेली आहे. अगदी नैसर्गिक युती आघाड्यांपासून अनैसर्गिक अशा पद्धतीने सुद्धा युती आघाड्या केल्या गेल्या, अशा पद्धतीची टीका राजकीय वर्तुळात राजकीय विरोधकांनी, एकमेकांच्या विरोधकांनी केली. त्याच्यामुळे जे कधीही कदाचित राजकीय पटलावर एकत्र येऊ शकणार नाही असे पक्ष सुद्धा महाराष्ट्राने एकत्र येताना बघितलेले आहेत. त्या दृष्टीने उद्याची ही युती अतिशय संयुक्तिक म्हणावी अशी आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे. याचं कारण म्हणजे आम्ही मुंबईसाठी एकत्र येतोय असं वारंवार दोन्ही पक्षांकडून सांगितलं जात आहे. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा उद्याचा दिवस असेलच, मात्र सोबतच मराठीच्या नावानं राजकारण करणारे हे दोन पक्ष जेव्हा एकत्र येतात, नुसतेच दोन पक्ष नाही तर एका पक्षातून फुटलेले हे दोन भाऊ, खरं तर राज ठाकरे यांनी जेव्हा मूळची शिवसेना सोडली आणि मनसे स्थापन केली तेव्हा सुद्धा एक मोठं वादळ राज्याच्या राजकारणानं अनुभवलेलं होतं. तेव्हा सुद्धा मनसेनं सुरुवातीच्या काळात घेतलेली मुसंडी असेल आणि त्याच्यानंतर मनसेची झालेली पिछेहाट असेल, या सगळ्याच बाबतीत महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणावरती एक मोठा परिणाम त्यावेळेस झालेला होता. आता पुन्हा एकदा जर हे दोन ठाकरे बंधू एकत्र येत असतील, मुंबईसाठी एकत्र येत असतील तर ती सर्वात मोठी गोष्ट ठरते. आणि म्हणूनच उद्याचा दिवस हा ऐतिहासिक दिवस ठरतोय. राज्याच्या राजकारणात कदाचित एक नवं पान या निमित्तानं जोडलं जाईल. एक नवी युती आता जन्माला येते आणि त्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त स्वतः संजय राऊतांनी डिक्लेअर केलेला आहे. खरं तर मनसेच्या गोटातनं असं कळत होतं की अद्याप चर्चा या संपलेल्या नाही आहेत, अद्यापही चर्चा सुरू आहेत. आज जी युतीची घोषणा व्हायची होती ती आता उद्यावर ढकलली जाते. याचाच अर्थ कुठे ना कुठे असमाधान आहे, कुठे ना कुठे नाराजी आहे, कुठे ना कुठे इच्छुकांची संख्या आणि असलेल्या जागा यांचं प्रमाण व्यस्त आहे. ज्या जागा वाटपात मिळालेल्या आहेत त्या योग्य नाहीत किंवा त्या समाधानकारक नाहीत असं इच्छुकांना वाटतंय. त्याच्यामुळे लवकरात लवकर हा जागा वाटपाचा तिढा आपल्या बाजूने कसा सोडवला जाईल याचे प्रयत्न दोन्ही बाजूंचे इच्छुक उमेदवार करतायत. मात्र आता या इच्छुकांची समजूत काढणं आणि सगळ्यात महत्वाचं की आता मुंबईसाठी आम्ही जर एकत्र मनश्री अगदी भाजप नेते प्रवीण दरेकर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, आत्ताच एक मोठी बातमी येते ती म्हणजेच उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे 12 वाजता. काय त्यांच्या युतीचं स्वागतच आहे. एकत्र येत असतील तर आमच्या पोटात दुखायचं काहीच कारण नाहीये. कारण त्यांना अपरिहार्यता त्या ठिकाणी आहे पक्षाच्या अस्तित्वासाठी आणि आपल्या नेतृत्वाच्या अस्तित्वासाठी. आणि त्याच्यामुळे ते एकत्र येणारच होते. फक्त मुहूर्त आज उद्या परवा एवढंच बाकी त्या ठिकाणी होतं. आणि त्याच्यामुळे वेगळं काहीतरी घडणार आहे असं काय मानायचं अजिबात कारण नाही. तथापि ते एकत्र जरी आले तरी या ठिकाणी मुंबईवर प्रेम करणारा माणूस
त्या ठिकाणी आमच्या महायुती सोबतच विकासासोबतच राहील. बाळासाहेबांना मानणारा माणूस त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या मागे उभा आहे. हिंदुत्वाला विकासाला मानणारा माणूस मराठी माणसात देवाभाऊंच्या विकासावर प्रभावित आहेत आणि त्याच्यामुळे एकत्रितपणे महायुती म्हणून त्या ठिकाणी आमच्या मागे मुंबईकर राहतील. कारण मुंबईकर या वेळेला कुठल्याही भूमिकेवर नव्हे तर विकासावरच मतदान करणार आहे. त्याच्यामुळे कुठलीही इक्वेशन्स आली तर मुंबई शहर ज्या पद्धतीनं बदलतंय ते देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच्यामुळे त्याला मतदान करून उद्या भविष्यातल्या 15-20 वर्षाची मुंबई सुरक्षित आणि विकसित करण्याची भूमिका मुंबईकर निभावतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मात्र या युतीनंतर तुम्हाला असं वाटत नाही का की मुंबई मराठी माणसाला टिकून राहायचंय तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही, हा मुद्दा वारंवार जो आहे तो ठाकरे बंधूंकडून मांडला जाईल? देवेंद्र फडणवीस साहेब कोण पाकिस्तानात आलेत, एकनाथ शिंदे साहेब कुठून आलेत, बंगालवरनं कुठून आलेले आहेत, मुंबईचे अध्यक्ष अमित साटम कोण आहेत, आशिष शेलार कोण आहेत, मी कोण आहे, तावडे साहेब कोण आहेत, आता मुंबईत नगरसेवक मराठी किती आमचे आहेत, आमदार किती आहेत. त्याच्यामुळे हा मराठी माणसांसाठी आपण काय केलं ते सगळ्यांना माहित आहे ना. आणि त्याच्यावर मराठीची आपण चिंता करू नका. निवडणूक आली की मराठीची काळजी, निवडणूक आली की मुंबई तोडणार. आता लोकांना हे गुळगुळीत झालेली आहे ही भूमिका. हजारदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की कोणाचा बापाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही. आणि मराठी माणसांच्या हितासाठी आम्ही आहोत ना. आम्ही कशासाठी आहोत? त्याच्यामुळे मराठीचा पुळका आपल्याला आम्हीच भलं करू शकतो या मानसिकतेतनं त्यांनी बाहेर यावं आणि मुंबईकरांना काय हवंय त्याची काळजी करा. निश्चित. धन्यवाद प्रवीण दरेकर, आमदार भाजपचे आपल्या बरोबर जोडले गेलेले होते. बावनकुळेंनी आता काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया. त्यांना शुभेच्छा आमच्या. काही परिणाम नाही. 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने जिंकू आम्ही. आमच्या विरोधी जेवढे लोक एक आले तेवढा फायदाच आहे आम्हाला. त्यांनी एकत्र यावं, लढावं. निवडणुकीत जो निकाल येईल तो बघू. तर थेट जाऊयात. मनश्री आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मनश्री, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया तुम्ही ऐकली असेल. काही एवढं मोठं होण्यासारखं याच्यात काही नाहीये. दोन्ही बंधू एकत्र येणार होते आणि त्यांना अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र यावं लागलं असं देखील त्यांनी म्हटलंय. आणखीन एक महत्वाचं ते बोललेत की आम्ही काही 51% मतं घेऊन निश्चितपणे विजयी होऊ. त्याच्यामुळे कुणीही कितीही एकत्र आलं तरी आम्हाला फरक पडत नाही, अशा आशयाची विधानं आता भाजपकडनं येत आहेत. जर एकंदरीतच या प्रकरणातलं म्हणजे मुंबई महापालिकेचं जर अंकगणित तपासलं तर एक कयास अगदी सुरुवातीपासून मांडला जातोय, ते म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीचा एकत्र येण्याचा परिणाम काय होणार मुंबईवरती. तर अर्थातच जी मतं यापूर्वी दोन्ही ठाकरेंमध्ये विभागली जाणार होती, जी मराठी मतं विभागली जात होती ती आता फारशी विभागली जाणार नाही. हा सर्वात मोठा फायदा जरी ठाकरे बंधूंना असला तरी सुद्धा काही मराठी मतं निश्चितपणे अशी आहेत की जी भाजपकडे सुद्धा जातात. आणि सगळ्यात महत्वाचं, जरी दोन्ही ठाकरे बंधूंची ही युती होत असली तरी सुद्धा काँग्रेस या युतीमध्ये समाविष्ट नाहीये. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये मनसेची एंट्री होणार का असा प्रश्न काही दिवसांपूर्वी चर्चेला जात होता. तो मात्र आता होणार नाहीये. म्हणजे महाविकास आघाडीत मनसे येत नाहीये, तर एक प्रकारे उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीच्या बाहेर पडून आपल्या भावाला सोबत घेत आहेत, राज ठाकरेंना सोबत घेत आहेत आणि काँग्रेस वेगळी लढते. काँग्रेस वेगळी लढत असल्या कारणाने त्यांची जी मतं विभागली जाणार आहेत, जी विशेषतः मुस्लिम मतं गेल्या काही वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंकडे वळलेली होती, त्यामध्ये मात्र ती विभागणी होणार आहे. त्याच्यामुळे मुस्लिम मतं किंवा उद्धव ठाकरेंना मिळणारी मराठीतर मतं जी उद्धव ठाकरेंना यापूर्वी मिळत होती त्यांच्या पक्षाला, ती जर काँग्रेसकडे गेली, त्याच्यात जर विभाजन झालं तर कुठे ना कुठे या मतविभाजनाचा फटका हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसू शकतो आणि कदाचित याचाच फायदा हा भाजपला होऊ शकतो असा कयास सध्याच्या घडीला बांधला जातोय. आणि त्याच्यामुळेच आता बावनकुळे विधान करतायत की 51% मतं घेऊन आम्ही विजयी होऊ. त्याच्यामुळे मताधिक्य हे भाजपकडे असेल असा भाजपचा दावा आहे. जरी ठाकरे बंधू एकत्र आले, जरी मराठी मतं विभागली गेली नाही दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये, तरी सुद्धा मराठी इतर जी मतं आहेत त्याची मात्र विभागणी होणं हे आता निश्चित आहे. या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एक
महत्त्वपूर्ण बैठक आज संध्याकाळी 4 वाजता होते आहे. तर शरद पवार त्यामुळे मुंबईमध्ये या ठाकरे बंधूंच्या सोबत जाण्याचा निर्णय घेत आहेत का हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तसा निर्णय त्यांनी घेतला तर अर्थातच अगदी मनस्वी. काही जागा या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकरता सुद्धा सोडाव्या लागणार आहेत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या या युतीच्या जागा वाटपाचा चर्चेचा जो मुद्दा आहे तो काही अंतिम होऊ शकणार नाही. उद्यापर्यंत सुद्धा तो अगदी आणखी असा मनस्वी. चालतच राहील. निश्चित. मनश्री, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. मात्र नवनाथ बन यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया. मनसेमध्ये आणि उबाटा गटामध्ये मतभेद आहेत आणि मनभेद पण आहेत. हे दोघंही वैचारिक पातळीवर एकत्र येण्यासाठी आलेले नाहीत. हे मनोमिलन नाही तर भीतीमुळे झालेलं मिलन आहे. त्यामुळे यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात मतभेद आहेत, मनभेद आहेत आणि हे दोन्हीही महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. याआधी देखील अशाच पद्धतीचे मनभेद करण्याचं काम या दोन्ही पक्षानं केलेलं होतं. त्यामुळं यांनी कितीही वल्गना केल्या, कितीही राणा भीमदेवी थाटामध्ये गर्जना केल्या की आम्ही एकत्र आहोत, तरीही राज ठाकरे यांनी सावध राहिलं पाहिजे. कारण यांची परंपरा धोका देण्याची आहे. संजयजी राऊत ज्यांच्या नादाला लागले त्यांचा पक्ष संपवण्याचं काम संजय राऊतांनी केलंय. शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहे हे आता अतिशय सुस्पष्ट आहे. त्याच्यामुळे आज डिक्लेअर करणं काय आणि उद्या करणं काय आणि परवा करणं काय आणि 1 तारखेला डिक्लेअर करणं त्यांनी फरक काय पडणार विशेष. पण तो एकत्र लढणार एवढं तर क्लिअर झालेलं आहे. राऊत साहेबांनी जर ट्विट केलं असं ते करत असणार आणि मग उलट कदाचित राऊत साहेबांनी ट्विट केलं त्या अर्थी युतीची घोषणा होऊ शकते. मोठा दिवस असेल हो, राजकारणासाठी. नक्की. जर 2 बंधू एकत्र करण्याची घोषणा होत असेल तर ती महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी गोष्ट आहे. ट्विट आत्ता केले आणि उद्या 12 वाजताचा वेळ दिला आहे तर एवढ्या छोट्या अवधीमध्ये सभा तर होणार नाही ना. रिस्पॉन्स होऊ शकते. आता सेना जी आहे आणि राज ठाकरे जे आहे यांच्या ॲज गुड सेटल झाले असं आम्हाला कळलेलं आहे. त्याच्यामध्ये राज ठाकरे म्हणतात जोपर्यंत जागा वाटपाचा होत नाही तोपर्यंत काही क्लिअर करू नका अशी ठाम भूमिका घेतली. हा ते त्यांचं ठरलेलं आहे माझ्या अंदाजानं. म्हणजे फॉर्म्युला ठरलेला आहे की किती घ्यायचा. ते एखाद्या दुसऱ्या सीटवरनं वादावादी होत राहणारच. तर आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. उद्या दुपारी 12 वाजता युतीची अधिकृत घोषणा होणार आहे. संजय राऊतांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर एक फोटो पोस्ट केलेला आहे. या फोटोत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी त्या दोघांच्या चेहऱ्यावरही हास्य असून राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देत असल्याचं या पोस्टमध्ये दिसलं. या फोटोला कॅप्शन देताना संजय राऊतांनी उद्या 12 वाजता इतकंच म्हटलेलं आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. उद्या अधिकृत घोषणा होणार आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. सचिनजी, उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे. त्यांना आम्ही कौटुंबिक पातळीवरती ते दोघे भाऊ एकत्र येत आहेत या संदर्भात आधीच शुभेच्छा दिल्या होत्या त्या संदर्भात. परंतु राजकीय दृष्टिकोनातून आमचा विरोध जो आहे तो या संदर्भामध्ये आम्ही आधीच स्पष्ट केला होता. आणि काँग्रेस पक्षानं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाम भूमिका घेतलेली आहे की कुठल्याही विवादापासून, म्हणजे तो धर्माचा असू दे, जातीचा असू दे, प्रांताचा असू दे, भाषेचा असू दे, या विवादांपासून दूर राहून विकासाची या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे. या निवडणुकीमध्ये विवाद नको, विकास हवा, या भूमिकेत आम्ही ठाम आहोत. त्यामुळे या दृष्टिकोनातून काँग्रेसनं आधीच भूमिका स्पष्ट करून जो निर्णय घेतलेला आहे स्वतंत्र लढण्याचा, त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत. त्या पद्धतीने आम्ही पुढे आमची वाटचाल सुरू आहे. निश्चित. सचिन सावंत प्रवक्ते काँग्रेसचे आपल्याबरोबर जोडले गेलेले होते. धन्यवाद. एकूणच जर आपण पाहिलं तर उद्या दुपारी 12 वाजता ठाकरेंच्या युतीची घोषणा होणार आहे. मनश्री आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मनश्री, आपण पाहिलेलं आहे भाजपच्या वतीनं आम्हाला काही